सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मागील महिन्यात धुळे तालुक्यातील मोरदड येथील आदिवासी तरुण असलेल्या जगदीश ठाकरे यांची गावातल्याच काही मंडळींनी राजकीय वादातून हत्या करत त्याचा मृतदेह चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कोंडबारी घाटात फेकून दिला। या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच काही आरोपींना ताब्यात घेतलं असून या हत्याकांडामागे असलेल्या मुख्य सूत्रधाराला देखील बेड्या ठोक्यावर अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि आदिवासी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। आज धुळ्यातील संदेशभूमी येथे वंचित बहुजन आघाडी व आदिवासी आघाडीच्या वतीने बैठक पार पडली। या बैठकीत दलित आदिवासी तरुणांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात तीव्र आंदोलन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। दरम्यान धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश ठाकरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपींना अटक करावी, तसेच 12 ऑगस्ट रोजी चाळीसगाव तहसील कार्यालयावर दलित आदिवासींचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज धुळे शहरामध्ये एकलव्य आघाडीच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमची एक बैठक होती। त्या बैठकीचा मुख्य हेतू हा होता की धुळे जिल्ह्यामध्ये एक आदिवासी तरुणाची जगदीश ठाकरे म्हणून नावाच्या तरुणाची हत्या झाली आणि या हत्येमध्ये जे काही मेन सूत्रधार आहेत ते अजून अटक नाही आहे। तर या ठिकाणी जे काही त्यांचे घरचे लोक आहेत त्यांनी पोलिसांना सांगून जे काही जबाब झाले त्या जबाबामध्ये स्पष्ट त्या ज्याने प्लॅनिंग करून मारलेलं आहे त्या माणसाचं नाव घेतलेलं आहे त्या आरोपीचं, परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत त्या आरोपीला अटक केली नाही आणि म्हणून त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ह्या प्रकरणाला आम्हाला न्याय मिळवून द्या की त्याचे वडील आहेत आणि त्याच्यामुळं आज आम्ही ठरवलं की ह्या प्रकरणामध्ये हे जे काही पोलीस यंत्रणा आहे ही पूर्णपणे राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर या ठिकाणी काम करत आहे। आमच्या अनुभवानुसार या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला संपवण्याचं काम होत असतं तर त्यावेळेस पूर्णपणे पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हे काम केलं जातं। तर म्हणून आमचा संशय असा आहे की ही मर्डरमध्ये किंवा ह्या मर्डरच्या पाठीमागं संपूर्ण पोलीस यंत्रणेचा या ठिकाणी सहभाग आहे असं वाटतं आम्हाला। कारण हा जो काही प्लॅनिंग करणारा माणूस जो आहे तो या ठिकाणी राजकीय लोकांच्या म्हणजे एका मंत्र्याचा तो नातेवाईक आहे आणि स्थानिक आमदाराचा देखील तो नातेवाईक आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पोलीस त्याच्यावर हात घालण्याचा प्रयत्न करीत नाहीत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते माननीय किसन चव्हाण सर, त्याच्यानंतर ॲडव्होकेट अरुण आबा जाधव आणि एकलव्य आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सगळे मिळून 12 ऑगस्ट 2025 रोजी चाळीसगाव प्रांत कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत आणि मागणी करणार आहोत की या ठिकाणी मला वाटतं नागपूरचे आदिवासी मंत्री आहेत आणि आदिवासी मंत्री इतक्या जवळ हाकेच्या अंतरावर असतानासुद्धा इतकी मोठी घटना घडली तरी या ठिकाणी त्या कुटुंबाला या ठिकाणी मदत केली जात नाही आदिवासी मंत्र्यांकडून। तुम्ही जर बघितलं असेल तर रमी खेळताना एका कृषी मंत्र्याचं खातं गेलं तर या ठिकाणी आमचा माणूस आदिवासी माणूस या ठिकाणी खून करून मारला आहे मुलगा। या ठिकाणी या आदिवासी मंत्र्याला काहीच वाटत नाही याचा आणि म्हणून आम्ही या मोर्चामध्ये आदिवासी मंत्री जे काय डॉक्टर अशोक उईके आहे यांचा राजीनामा मागणार आहोत आणि यामध्ये ही जी काय पोलीस यंत्रणा आहे हे जे काही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि जे काही तपासी अधिकारी आहे DYSP कोते म्हणून हे एकदम बिनधास्तपणे आजपर्यंत त्यांनी मला वाटतं काहीच तपास केलेला नाही अशी माहिती आम्हाला आहे। त्या ठिकाणी जबाबामध्ये त्यांची बायको जी काय फिर्यादी आहे ती म्हणते की त्याने खून केलेला आहे तोच असेल, याच्यामध्ये वडील म्हणतात, असे सगळ्यांच्या जबाबामध्ये त्या आरोपीचं नाव येतं आहे, परंतु या ठिकाणी पोलिसांनी अद्यापपर्यंत त्यांना अटक केली नाही। याचा अर्थ असा होतो का पोलिसांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट या प्रकरणामध्ये आहे आणि म्हणून आम्ही मागणी करत आहोत मोर्चामध्ये की ह्या DYSPची सुद्धा या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। ॲट्रॉसिटी सेक्शन 4 प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही आदिवासी कुटुंब आहे ह्या आदिवासी कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जो कमावणारा होता तो या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून त्याच्या कुटुंबाला या ठिकाणी 1 कोटीची मदत भेटली पाहिजे। त्याची मिसेस या ठिकाणी 12वी पास आहे, तिला सरकारी नोकरी भेटली पाहिजेत। ह्या संबंधीच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी 12 ऑगस्ट 2025 रोजी चाळीसगाव प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत आहोत। तरी या माध्यमातून मी या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून तमाम आदिवासी बांधवांना दलित बांधवांना विनंती करतो की या मोर्चामध्ये आपण 12 ऑगस्टला सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने येऊन आपल्या या ठिकाणी या आदिवासी तरुणाला न्याय द्यावा
आणि या ठिकाणी जे काही इतर पक्षांच्या जे काही खोड्या जाऊन बसलेले आहेत ना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, जे काही दलित आदिवासींचे स्वतःला नेते मानतात, त्यांना जरा लाजा वाटू द्या की आपल्या समाजाच्या माणसावर इतका मोठा अन्याय झाला तरी या ठिकाणी नगरहून अनिल जाधव येतो, अहमदनगरहून, आणि या ठिकाणच्या ज्या काही आदिवासी ज्या चळवळी आहेत, वंचित बहुजन आघाडी सोडून एकाही चळवळीनं किंवा या ठिकाणी एकाही पक्षाने जे काही सेक्युलरवादी म्हणतात स्वतःला महाविकास आघाडीवाले, हे यांनी एकाने या प्रकरणामध्ये आवाज उठवला नाही. मला अशी माहिती भेटलेली आहे का तो आदिवासी तरुण ज्यावेळेस निवडणुका असतात इथला आमदार, इथला जिल्हा परिषद सदस्य ज्यावेळेस त्या एरियात जात होता त्या तरुणाला भेटल्याशिवाय या ठिकाणी ते जात नव्हते. परंतु आज तो गेलेला आहे, त्याचं कुटुंब या ठिकाणी वारेवर आहे, उन्हात पडलं आहे. परंतु ज्याच्या मतावर, ज्याच्या समाजाच्या मतावर हे निवडून गेले, त्यांनी अजून एकदाही आमदारांनी, खासदारांनी किंवा आदिवासी मंत्र्यांनी तिथं भेट देणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी भेट दिली नाही. म्हणून मी या गोष्टीचा त्यांचा निषेध करतो आणि या ठिकाणी आदिवासी बांधवांना 12 ऑगस्टला सगळ्यांनी जास्तीत जास्त